नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. धाराशिवमध्ये एक गाजलेल्या हॉटेलच्या मालकाभोवती एक वादग्रस्त वलय आलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील नावाजलेलं हॉटेल भाग्यश्री या हॉटेलचे मालक अनेकदा सोशल मीडियावर दिसतात. कधी त्यांच्या हॉटेलच्या प्रसिद्धीमुळे तर कधी एखादी वादग्रस्त घटनेच्या निमित्ताने. सामान्यपणे एखादं हॉटेल प्रसिद्धीच्या शिखरावर असेल तर तिथल्या चवदार जेवणाबरोबरच व्यवस्थापनाची शिस्त, ग्राहक सेवा आणि सौहार्दपूर्ण वातावरण हे घटक लोकांच्या ओढीचं कारण असतात. मात्र हॉटेल भाग्यश्रीचं चित्र याला अपवाद ठरतं. काही महिन्यापूर्वी एक घटना घडली. लातूर जिल्ह्यातील काही तरुण धाराशिवमध्ये जेवणासाठी या प्रसिद्ध हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेल बंद असल्याचं लक्षात आलं आणि संतप्त झालेल्या तरुणांनी हॉटेल बाहेर लावलेलं बॅनर फाडले. एक वेळ समजून घेता येईल की खाण्याच्या वेळेत हॉटेल बंद दिसणं कुणालाही वैताग आणू शकतो, पण बॅनर फाडण्यापर्यंत राग पोहोचणं हे सामाजिक शिस्तीच्या मर्यादेचा गंभीर प्रश्न आहे. हॉटेल फक्त बंद असल्यावर संतापाची नाही, तर हॉटेल सुरू असताना अनेकदा तक्रारी समोर येतात. लेट सर्व्हिस, कर्मचारी वागणूक, वेटिंग टाईम, स्वच्छतेबाबत उदासीनता यासारख्या अनेक मुद्द्यावरून लोकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केले आहेत. कधी प्लेटमध्ये माशी तर कधी 30 मिनिटे पाहून ऑर्डर नाही, अशा प्रकारामुळे हॉटेलचं नाव काही वेळा चुकीच्या कारणासाठी गाजू लागलं आहे. या सर्व घटनेमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल मालकाने आपल्या सुरक्षेसाठी 4 ते 5 बाउन्सर तैनात केले. तसं पाहिलं तर व्यावसायिक दृष्टिकोनातून ही गोष्ट समजण्यासारखी आहे, पण ग्राहकांच्या दृष्टीने विचार केला तर हॉटेलमध्ये जाताना जर दारात बाउन्सर उभे दिसतील तर सहजपणे जाणाऱ्या ग्राहकांचे पाऊलही मागे फिरू शकते. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे नुकतीच मालकांनी स्वतः व्हिडिओद्वारे सांगितलेली घटना. सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ग्राहकांनी मालकाला सेल्फी घेण्यासाठी बहाण्याने गाडीजवळ बोलवलं. त्यानंतर त्याला जबरदस्तीने गाडीत ओढून नेलं आणि 104 किमी प्रति तास वेगाने गाडी चालवत त्याच्यावर हल्ला केला, मारहाण केली आणि त्याच्या दोन्ही जीव घेण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मालकाचं उत्तर देखील तितकंच लक्षवेधी होतं. बाउन्सर थोडे 140च्या स्पीडने पळणार आहेत. आज धाराशिव जिल्ह्यात 4 ते 5 हॉटेलची जबरदस्त क्रेज आहे. प्रत्येक ठिकाणी लोक मोठ्या संख्येने जातात, फोटो घेतात आणि रिलीज करतात, पण हॉटेलच्या मालकावर असे आरोप किंवा हल्ले का होत नाहीत? का फक्त हॉटेल भाग्यश्री सध्या चर्चेत राहते, तेही नकारात्मक कारणाने? यामागचं सत्य काय आहे? वैयक्तिक वैर, व्यवस्थापनाचा अभाव की प्रसिद्धीचा शाप? या घटनेचा तपास पोलीस करतील, पण एक नागरिक म्हणून, ग्राहक म्हणून तुमचं यावर काय म्हणणं आहे? अशा घटना का घडतात? सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काही लोक मुद्दामून हॉटेलला टार्गेट करतात का? ही घटना खरोखरच व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे आहे. तुमचा प्रामाणिक मत खाली कमेंटमध्ये लिहा.